जे देऊ शकतो. समाजामध्ये अनेक उदाहरणं आहेत. मी जसं सांगितलं, संतांचं सांगितलं, शिवाजी महाराजांचं सांगितलं, सावित्रीबाई फुलेंचं सांगितलं. आपल्याला एक उदाहरण देतो. आपल्याला माहिती आहे, मी सोलापूरला जिल्हाधिकारी म्हणून होतो आणि त्यावेळेस माझ्याकडे पंढरपूर मंदिराचा अध्यक्षपदाचाही कार्यकाळ एक 5-6 महिन्यासाठी होता आणि माझ्याकडे हा कार्यकाळ एक्झॅक्टली आषाढी वारीच्या 1 महिना अगोदर आला. जनरली जुलै महिन्यामध्ये आषाढी वारी, आपल्याला माहिती आहे, आषाढी वारी 4 वाऱ्यापैकी सर्वात मोठी वारी असते. एक 10-15 लाख लोक महाराष्ट्राच्याच नव्हे भारताच्या अनेक राज्यातून येतात, दर्शनासाठी येतात, पायी पायी येतात, 3-3, 4-4 आठवडे चालत येतात, अनवाणी येतात. आता त्याच्यातून वेगळ्या पद्धत झालं असं, पण पहिल्यापासून जर बघितलं तर अनेक वर्षापासूनची, शतकांपासूनची ही परंपरा आहे. तो चार्ज माझ्याकडे आला. तो चार्ज आल्यानंतर प्रथमतः मंदिरात मी जिल्हाधिकारी, त्याच्या अगोदर जो 6-7 महिने होतो तिथं, पण मंदिरात मी गेलेलो नव्हतो. चार्ज आल्यानंतर मंदिरात गेलो, कारण जर मी त्या अध्यक्ष झालोय तर तिथलं माझं मॅनेजमेंट व्यवस्थित झालं पाहिजे, हा उद्देश होता. आणि विशेष करून वारी व्यवस्थित झाली पाहिजे, हा माझा उद्देश होता. मंदिरात गेलं, मग तिथली माहिती घेतली, कसं चालतं दर्शन, कसं चालतं, मंदिर कधी बंद होतं, कधी चालू होतं, काय त्यांचे नियम, प्रत्येकाचे नियम असतात, ते नियम काय आहेत ते समजून घेतले. आणि मला हे सांगितलं, मी रात्री मंदिर कधी बंद करतात. त्यांनी सांगितलं 11 वाजता आम्ही बंद करतो. उघडता किती? उघडता 6-7च्या आसपास उघडतो, सगळ्या पूजा होऊन मग दर्शनासाठी उघडं करतो 6-7च्या आसपास. 4 वाजता उघडतो, पण पूजा असते वगैरे वगैरे, साफसफाई असते वगैरे. मी परत प्रश्न विचारला की समजा 11 वाजता रांगेत किंवा इथं काही भक्त असतील तर त्यांचं काय? 11 वाजता आम्ही बंद करतो, दुसऱ्या दिवशी सकाळी ते थांबतात, दुसऱ्या दिवशी सकाळी दर्शन घेतात आणि जातात. मी म्हटलं असं का? तर त्याने सांगितलं, देवाला, विठोबाला, रुक्मिणीला, जे देव आहे त्यांना आरामाची गरज असते, त्या आरामाचा तो वेळ असतो, त्याच्यामुळे करतो. म्हणलं भक्तांचं काय? ते कुठून तरी दूर आलेले आहेत, ते दर्शनासाठी आलेले आहेत, दर्शन ते रांगेत थांबलेले आहेत आणि फक्त तुमच्या दृष्टिकोनातून तो वेळ झालेला आहे म्हणून त्यांना तुम्ही रात्रभर थांबा म्हणता, दुसऱ्या दिवशी सकाळी घेऊन दर्शन घेऊन ते जातील असं म्हणता. तर असं काही आहे का की जर त्याला आपण देव मानू, दैवत मानू, ज्यांच्या दर्शनाचे त्यांनी असं सांगितलंय का की 11 वाजता जर झाले, माझी झोपण्याची वेळ झालेली आहे, तर दरवाजा बंद करा, माझे भक्त रांगेत असते तरी चालतील, पण मी घरी झोपेल, असं देवाने सांगितलेलं आहे का? याच्यावरती त्यांच्याकडे काही उत्तर नव्हतं. म्हणून निर्णय घेतला. मी हे सांगितलं, एक तर दर्शन 24 तास चालू राहील, पण तुमचा जर नियम असेल, तुमची प्रथा आहे की आराम भेटला पाहिजे, त्याचा रिस्पेक्ट करून शेवटचा भाविक जोपर्यंत तिथं आहे तोपर्यंत मंदिर उघडं राहील आणि दर्शन घेतल्यानंतरच बंद होईल, हा मी नियम तिथं केला. काय केलं? विराम. हे चालू आहे ते योग्य अयोग्य, फक्त एवढाच प्रश्न, 5 सेकंद. आणि मला ते अयोग्य वाटलं. काय वाटलं? ज्या देवाच्या दर्शनासाठी तो माणूस कुठून तरी चालत येतोय, प्रवास करून येतोय, तो तिथं आलाय आणि फक्त काही 5 मिनिटं, 10 मिनिटं, अर्धा तास उशीर झालाय किंवा तुमची वेळ झाली आहे म्हणून तुम्ही त्यांना वापस पाठवणार किंवा रात्रभर थांबणार. रात्रभर थांबण्यासाठी त्याला निवारा शोधावा लागणार, त्याचे पैसे खर्च करणार. हे देवाला अपेक्षित आहे? जर तुम्ही देव मानता, दैवत मानता, मंदिर मानता, जे काय मानता, याला अपेक्षित आहे का? माझ्या दृष्टिकोन ते अपेक्षित नाहीये. त्याला खूप विरोध झाला. हे चुकीचे, प्रथांच्या विरुद्ध, नियमांच्या विरुद्ध, यांना काही कळत नाही वगैरे वगैरे वगैरे, बरंच काय झालं. पण मी माझा स्टँड बदलला नाही आणि त्यानंतर अनेक दिवस तीच प्रथा चालू होती की रात्री जोपर्यंत शेवटचा भाविक असेल तोपर्यंत मंदिर उघडं राहणार. त्याच्यामुळे भाविकांना फायदा झाला. आणि तशाच परिस्थितीत ज्यावेळेस मग आषाढी वारी झाली त्यावेळेस सुद्धा VIP दर्शन बंद करण्याचा निर्णय असेल किंवा कोणत्याही प्रकारच्या मध्ये ब्रेक न करण्याचा निर्णय असेल किंवा पूजा अगदी ते ज्यावेळेस ऍक्च्युअली दर्शन आषाढी वारीला 5 वाजता चालू व्हायचे ते 2:30 वाजता चालू करण्याचा निर्णय असेल, असे अनेक निर्णय मी त्या काळात घेतले, फक्त एका गोष्टीमुळं, विराम. योग्य की अयोग्य? या गोष्टीचा मला त्रास झाला का, हा तुम्ही प्रश्न म्हणत असेल. त्रास डेफिनेटली होणार, कारण जो फ्लो आहे, जो फोर्स आहे, जो पाणी वाहत आहे, तो योग्य दिशेला वाहत नसेल, तिथं थांबणं, ते अयोग्य म्हणणं, त्या प्रवाहाच्या विरुद्ध थांबणं इटसेल्फ इज चॅलेंजिंग, आणि ते थांबणंच महत्वाचं असतं.
मग तिथं कुठे जायचं विचार करून त्यानं केलं पाहिजे. हे थांबणं, चुकीच्या दृष्टीनं चालत असेल एखादी गोष्ट प्रथा ती थांबणं, विचार करणं, योग्य दृष्टीने नेणं, यालाच नैतिकता म्हणताय. मग ती इंडिव्हिज्युअल लेवलला असेल, कौटुंबिक लेवलला असेल, सामाजिक लेवलला असेल, शासकीय लेवलला असेल, कोणत्याही लेवलला असेल, ती जर आपण करू शकलो तर आपल्याला नैतिक समाज तयार करण्यासाठी वेळ लागणार नाही. त्यासाठी इकडं तिकडं कुठे बघू नका, स्वतःकडे बघा. योग्य की अयोग्य, पण हे करणं शक्य आहे का? तर शक्य आहे. आणि म्हणून मी एकटा काय करू शकतो हा ज्यावेळेस प्रश्न पडतो त्यावेळेस आठवा शिवाजी महाराजांनी काय केलं. शिवाजी महाराजांनी, त्यांना काही राज्य भेटलेलं नव्हतं. आपल्या मावळ्यामधून त्यांनी राज्य तयार केलं. राज्य तयार केलं म्हणजे फक्त एरिया किंवा जॉग्राफी त्यांनी कॉन्कर नाही केली, स्वराज्य केलं. म्हणजे शेतकऱ्यांच्या किंवा त्या राज्यामधल्या शेतीच्या कोणत्याही शेतकऱ्याला त्रास होणार नाही, देठालाही कुणी हात लावणार नाही, स्त्रीलाही कुणी टच करणार नाही किंवा वेगळ्या भावनेनं बघणार नाही. सर्व धर्म समभाव ज्याला म्हणतो योग्य असते, सर्वांना एक न्याय असेल आणि सर्वांना एक प्रकारचा न्याय दिला जाईल, हे त्यांनी केलं. हे एकटे शिवाजी महाराज होते आणि म्हणून त्यांना आपण छत्रपती म्हणतो. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केल्या का? ज्ञानाशिवाय कुणीही पुढे जाऊ शकणार नाही, क्वेश्चन करू शकणार नाही, त्यांना न्याय भेटू शकणार नाही, या दृष्टिकोनातून केलं. मुलीच्या शाळा चालू केल्या, त्याही एकट्याच होत्या. तुकाराम महाराजांनी कर्ज खाते बुडवले, तेही एकटेच होते. ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं? संस्कृत मधली मराठीत भाषेत ज्याला आपण ज्ञानेश्वरी आज म्हणतो ती आणली का? कारण ज्ञान हे फक्त काही लोकांपुरतं मर्यादित न राहता सर्वांना भेटावा, त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. त्यांनी विचार केला, त्याच्यामध्ये आणलं. तुम्ही आणि मी काय केलं हा प्रश्न आज नैतिकच्या दृष्टिकोनातून उभा राहतोय.